आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक असलेले सतीश ढगे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ढगे सर, खरं तर रात्रीपासून ज्या काही घडामोडी घडतायत, अर्थात आमचं माध्यम म्हणून लक्ष आहे, तुमचं सुद्धा या सगळ्या घडामोडींवर लक्ष असेल, कशा प्रकारे या घडामोडींकडे पाहायचं, रात्रभरामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे, थोडं सविस्तर। नक्कीच तुम्ही जसं म्हटलंय की तुमचं लक्ष आहे तसं माझंही लक्ष आहे। रात्री 1:30 वाजेपर्यंत मी वेगवेगळ्या चॅनलवर याचं अनालिसिस करत होतो आणि पुन्हा सकाळी आता 6 वाजतापासून तुमच्यासोबत मी या विश्लेषणासाठी आहे। नक्कीच संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत पाकिस्तानकडून जे आहे आपल्या नदन आणि वेस्टर्न बॉर्डरवर जे आहे एक प्रकारची आगळीक सुरू आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये ड्रोनच्या माध्यमातून मिसाईलच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला। जम्मू अँड काश्मीरमधल्या LOCच्या अक्रॉस असो, राजस्थान असो, पंजाब असो, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला। पण या ठिकाणी आपली जी एअर डिफेन्स सिस्टम होती, ज्यामध्ये S-400 ट्रायम्फ मिसाईल डिफेन्स सिस्टम तर आहेच आहे, त्याच्या सोबतीला संपूर्ण भारतीय बनावटीचं आकाश असेल किंवा MRSAM आपण ज्याला म्हणतो, मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स, यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे सगळे डाव जे आहेत एक प्रकारे आपण मोडून काढले। एवढंच नाही तर पाकिस्तानची जी AWAC सिस्टम असते, म्हणजे एक प्रकारे जे आहेत जे एअरक्राफ्ट किंवा ड्रोन पाठवले जातात, ज्यामध्ये सर्व्हिलन्स सिस्टम असते, अशा प्रकारचा डेटा घेऊन त्या डेटाच्या आधारावर जे आहे प्लॅनिंग त्यांच्या एअरफोर्सला करता येतं। अशा प्रकारे पाकिस्तानची AWAC सिस्टम जी आहे, एअर वॉर्निंग देणारी ही सिस्टम जी आहे ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताच्या एक प्रकारे काउंटर UAS सिस्टम आपण ज्याला म्हणू, अनमॅन्ड एरियल सिस्टम, यामध्ये या ठिकाणी यश मिळालेलं आहे। याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इनफ इज इनफ, कारण एक प्रकारे रेड लाईन पाकिस्ताननं क्रॉस केलेली आहे कालच्या रात्री। आपल्या नागरी वस्त्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पाकिस्तान हल्ला करत असेल ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून, त्याला आपण थोपवण्यात यश त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। पण ही रेड लाईन जर पाकिस्तान क्रॉस करत असेल तर माझ्या मते इनफ इज इनफ अशाच प्रकारे भारतानं भूमिका घेतली। मग भारताचे डॉक्टर S जयशंकर यांनी USAचे मार्को रुबियो यांच्याशी केलेली चर्चा असेल किंवा युरोपियन युनियनच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींशी चर्चा केली असेल, त्याच वेळेस संरक्षण मंत्र्यांनी CDS आणि वेगवेगळ्या तिन्ही दलाच्या प्रमुखांशी केलेली चर्चा असेल किंवा नरेंद्र मोदी स्वतः या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि या सगळ्याच याच्यातून जे आहे आता आरपारची एक प्रकारे भूमिका, आक्रमक भूमिका भारतानं कालच्या रात्री घेतली आणि पाकिस्तानमधल्या ज्या आहेत 15हून अधिक शहरांमध्ये एक प्रकारे आपण सुद्धा हल्ला त्या ठिकाणी केला। आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर पाकिस्तानमधला असा कुठलाच भाग राहिलेला नाही, पाक व्याप्त काश्मीर असो, इस्लामाबाद असो, कराची असो, या सगळ्याच ठिकाणी जे आहे भारतानं जबरदस्त त्या ठिकाणी हल्ला चढवलेला आहे। एवढंच नाही तर नौदलाच्या मार्फत सुद्धा तिथलं जे कराची बंदर आहे त्या कराची बंदरावर जे आहे स्फोट झालेले आहेत, त्या प्रकारचे ब्लास्ट आपण केलेले आहेत। दुसरं, रात्रीमधून जे आहे पुन्हा अनप्रोवोक्ड फायरिंग जे मागच्या 2 आठवड्यापासून पाकिस्तान करतोय, प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे अक्रॉस बॉर्डर त्यांनी हेवी आर्टिलरी शेलिंग केली, त्या ठिकाणी गोळीबार केला, त्याला सुद्धा जे आहे जशास तसं प्रत्युत्तर आपण नक्कीच त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्या माध्यमातून आपण पाकिस्तानवर पूर्णपणे तुटून पडलेलो आहे। पाकिस्तानचं यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। सामरिकदृष्ट्या दिवस तर काही दिवस सोडा, काही तास सुद्धा पाकिस्तान आपल्यासमोर उभा राहू शकत नाही। हे कालच्या या रात्रीच्या घटनांवरून आपल्यासमोर त्या ठिकाणी येतंय आणि आता सकाळी 10 वाजता ज्यावेळेस मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची ऑफिशियल पत्रकार परिषद त्या ठिकाणी होईल, नक्कीच अधिकृतरित्या या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी दुजोरा मिळेल। पण एक गोष्ट मात्र नक्की, पाकिस्तानला आपण वेळोवेळी सांगत होतो की आम्हाला त्या ठिकाणी युद्ध वाढवायचं नाही, एस्केलेट करायचं नाही, पण एकदा रेड लाईन क्रॉस केल्यानंतर आता मात्र पाकिस्तानच्या विरुद्ध भारतानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हे सगळं कालच्या रात्रीच्या या घटनांवरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं। पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे ज्याच्यात तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतील। नेमकी कुठली माहिती, कुठले तपशील या पत्रकार परिषदेदरम्यान आपल्याला मिळू शकतात? मुळात आपण मागच्या 2 दिवसामध्ये पाहिलं असेल तर भारतानं अतिशय सिस्टमॅटिकली या सगळ्या ज्या संघर्षाची परिस्थिती आहे त्याला हँडल केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट आपली आपली जबाबदारी चोखपणे पार पडतंय। एका बाजूला आपण पाहिलं की भारताचं लष्कर कशा प्रकारे एकदम सिस्टमॅटिकली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यामध्ये समन्वय साधून कशा प्रकारच्या ऍक्शन्स, रेसिप्रोकल ऍक्शन्स करतंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं त्याच वेळेस मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स किती उत्कृष्टरित्या जगामधल्या वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधून आंतरराष्ट्रीय जनमत जे आहे भारताच्या विरोधात जाऊ नये आणि त्यांना एकूण पार्श्वभूमी समजावून घेऊन भारत दहशतवादाविरुद्ध का कारवाई करतोय आणि कशा प्रकारे कारवाई करतोय याची माहिती घेतलेली आहे, याची माहिती त्यांना दिलेली आहे। आणि तिसऱ्या बाजूला ज्या प्रकारचं ब्रीफिंग केलं जाते प्रत्येक दिवशी, त्यामध्ये स्पष्टपणे आपण जे आहे फॅक्च्युअल बेसिसवर प्रूफ सहित संपूर्ण जगाला आपण माहिती देतोय आणि त्याच अनुषंगाने आजचा हा 3रा दिवस त्या ठिकाणी असणार आहे। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि MODची पत्रकार परिषद असणारच आहे, पण तुमच्या माध्यमातून मला कळतंय की जर खरोखरच तिथे CDS आणि तिन्ही दलाचे प्रमुख जर येत
असतील तर माझ्या मते नक्कीच जी जोरदार लष्करी कारवाई झालेली आहे त्याच्याविषयी काही ऑपरेशनल डिटेल्स, सगळेच डिटेल्स त्या ठिकाणी नाही पण काही ऑपरेशनल डिटेल्स जे आहे तिथे दिले जाण्याची शक्यता आहे आणि या माध्यमातून म्हणजे सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये जे होतं की ही आरपारची लढाई कधी होणार किंवा मिलिटरी ऍक्शन कधी होणार. मिलिटरी ऍक्शन तर सुरू झालेलीच आहे पण आपण जी रिस्ट्रिक्टेड ठेवली होती कालच्या रात्री किती मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्ताननं आगळीक केली आणि त्याला कसा रिस्पॉन्ड केला हे सुद्धा त्या माहितीमधून आपल्या समोर येऊ शकेल. अगदी सर, आपण बघतोय की एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती आता पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे भारतानं. या अशाच कारवाया सातत्यानं भारताकडून होत आहेत. म्हणजे पाकिस्तान ज्या कुठल्या पद्धतीने हल्ला करू शकतो त्याच मूळ ह्याच्यावरती जर आपण घाव घालत असलो तर हे आपल्यासाठी किती फायदेशीर आहे असं तुम्ही म्हणता? सुरुवात कोणी केली? सुरुवात पाकिस्ताननं केली. मुळातच भारतानं ज्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे की आम्ही रेसिप्रोकल ऍक्शन करणार आहे. तुम्ही 22 एप्रिलला पहलगाम हल्ला केला त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन्स केल्या ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नॉन कायनेटिक ऍक्शन्स होत्या. त्यानंतर जे आहे आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध लढाईच्या मध्ये स्पष्टपणे आम्ही भूमिका घेतली की जे टेररिस्ट हाईड आउट आहेत ते आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आणि आम्हाला युद्ध वाढवायचं नाही. दहशतवादाशी जे संबंधित आहेत त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी टार्गेट करणार. तरी सुद्धा त्याच्या पुढच्या रात्री पाकिस्ताननं जे आहे आपल्या 15 मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 15 मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर हल्ला केला म्हणून आम्ही त्याला रेसिप्रोकल म्हणून पाकिस्तानच्या लाहोर सेक्टर मधली जी एअर डिफेन्स ग्रीड होती, एअर डिफेन्स सिस्टम होती जी मुख्यतः त्यांनी चायनाकडून HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती त्यांनी त्यांच्याकडून विकत घेतलेली होती. काही तासामध्ये जे आहे त्याला पूर्णतः लाहोर सेक्टरमध्ये उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालं होतं. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये कालच्या रात्री ज्या प्रकारे पाकिस्ताननं आगळीक केली इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले आणि त्याचमुळे आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे फक्त लाहोर सेक्टर मधली नाही बऱ्याच ठिकाणची एअर डिफेन्स सिस्टम, पाकिस्तानचं अवॉक सिस्टम म्हणजे एक प्रकारे जे अर्लियर एअर वॉर्निंग देणारी जी सिस्टम त्या ठिकाणी आहे ती सुद्धा उद्ध्वस्त केली आणि एक प्रकारे पाकिस्तानच्या एअरफोर्सचं नर्व सेंटर आपण ज्याला म्हणता येईल ते नर्व सेंटरच उद्ध्वस्त केलं. आणि एक प्रकारे हे सगळं उद्ध्वस्त केल्यामुळे पाकिस्तान उघडा पडला कारण आता भारताच्या बाजूनं हवाई माध्यमातून जे जे कुठले प्रोजेक्टाईल जातील, जे जे कुठले फायटर जेट जातील, मिसाईल्स जातील, ड्रोन्स जातील त्याचा आता पता हा पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टमला लागू शकणार नाही कारण ती उद्ध्वस्त झालेली आहे बऱ्याचशा सेक्टरमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानवर जे आहे जबरदस्त हवाई हल्ला करण्यामध्ये आपण यशस्वी ठरू. अगदी. त्याच्यामुळे आता निश्चित पाकिस्तानला हे जे सडेतोड उत्तर भारताकडून दिलं जात आहे त्याबाबत आणखी नेमकं काय काय घडतंय, जो संघर्ष आता सुरू झालेला आहे भारत पाकिस्तान यांच्यामधला त्याच्यामध्ये आता कशा पद्धतीने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे याचे तपशील आपण आणखी वेळोवेळी जाणून घेणारच आहोत. ढगे सर, आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ना आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. आपण काल परवा सुद्धा या प्रश्नावर बोललेलो होतो. पाकिस्तान अजूनही त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. म्हणजे अजून सुद्धा अंदाधुंद गोळीबार हा सीमेवर सुरूच आहे. पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, परवा तर आपण दहशतवाद्यांचं मोडलं होतं, आता थेट पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय. तरी सुद्धा पाकिस्तान त्यांच्या ज्या हरकती आहेत, त्यांचं जे वागणं आहे ते काही बदलताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण पाकिस्तानच्या जीन्समध्येच मुळे जे आहे भारत द्वेष त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणचा सगळा करता धरता जो आहे तो पाकिस्तानचं सरकार किंवा पाकिस्तानची जनता नाही, पाकिस्तानचं लष्कर आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराला अशा प्रकारच्या भारत विरोधी कारवाया करणं हे त्यांच्या जीन्समध्येच आहे. आणि म्हणून म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर असं जे आहे असंच नेहमी त्यांचं धोरण त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आता एवढं त्यांचं कंबरडं मोडल्यानंतर सुद्धा जे काही त्यांच्याकडून शक्य आहे तसा प्रयत्न करतायत. इनफॅक्ट आज पहाटेपर्यंत म्हणजे पहाटे 5 वाजता सुद्धा जम्मू एअरपोर्टला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. पण पुन्हा आपली जी एअर डिफेन्स सिस्टम होती ती त्या ठिकाणी मुस्तैद होती. हे सगळं ते त्या ठिकाणी करतायत. खरं आहे पाकिस्तानचं आपण कंबरडं त्या ठिकाणी मोडलेलं आहे. एक प्रकारे जे सामरिक जबरदस्त आपण त्यांच्यावर प्रहार केलेला आहे. पण हेही आपण विसरता कामा नये की मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. पण आता सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत. आता सुद्धा जे आहेत त्यांच्याकडे काही शस्त्रास्त्र त्या ठिकाणी आहेत आणि या मिसाईलची केपेबिलिटी जर आपण लक्षात घेतली तर भारताच्या कुठल्याही शहराचा वेध घेऊ शकतील ही केपेबिलिटी त्यांची आहे. पण असं जरी असलं तरी ही फक्त त्यांची क्षमता आहे. भारताकडची जी क्षमता आहे एअर डिफेन्स सिस्टमची त्याचबरोबर बाकी सगळी जी तयारी आहे ती एवढी मजबूत आहे की या क्षमतेला जे आहे आतापर्यंत आपण न्यूट्रलाइज करू शकलेलो आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेवटचा एकच पर्याय पाकिस्तानकडे राहिलेला आहे. ही तर ठीक आहे काही तासापुरती काही दिवसापुरती पाकिस्तान जी आहे ही लढाई स्ट्रेस त्या ठिकाणी करेलही. त्याचा शेवटचा पत्ता म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स, अण्वस्त्र. ही रियालिटी आहे, ही आपण डिनाय करू शकत नाही की त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत. आपण त्याचाही बंदोबस्त करण्यासाठी जे आहे सक्षम आहोत. पण तिथपर्यंत जाण्याच्या आधीच
आंतरराष्ट्रीय दबाव हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम करेल. अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, रशियासारखं राष्ट्र जे आहे ते त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी टाकेल. म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही जे सांगितलं की इव्हन कालच्या रात्री सुद्धा आपली भूमिका जी आहे स्पष्ट करण्यासाठी आपण 10 वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रांना, महत्त्वाच्या राष्ट्रांना जे आहे त्यांच्याशी संपर्क साधला, आमची पार्श्वभूमी सांगितली आणि का आम्ही एस्केलेशन करतोय याची पार्श्वभूमी सांगून जे आहे आता आम्ही ती रेड लाईन क्रॉस केल्यामुळे कशा प्रकारची ऍक्शन करणार आहोत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी याच्यात सांगितलेलं आहे. बाय द वे, म्हणजे जस्ट रिसेंट स्टेटमेंट अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे आहेत JD व्हान्स यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं की आता अमेरिकेची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. पण त्यांनी भूमिका अशी घेतलेली आहे की आता इंडिया पाकिस्तान सो कॉल्ड जे युद्ध आहे या संघर्षामध्ये लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही किंवा आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. जो शब्द त्यांनी वापरला की आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही, हा दोघांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्या दोघांनी जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा. माझ्या मते खरोखरच जर अशी भूमिका जर अमेरिकेने घेतली तर ती एक प्रकारे फायद्याचीच ठरेल. कारण पाकिस्तानला जे आहे एक प्रकारे नेहमीच पाकिस्तानचं हे रडगाणं राहिलेलं आहे की तो अशा प्रकारची आगळीक करतो आणि मग कुठेतरी जे आहे या महत्त्वाच्या राष्ट्रांच्या मागे लपून अमेरिका जी आहे मध्यस्थी एक प्रकारे किंवा अशा प्रकारचं दोघांनाही कॉम्प्रोमाइज फॉर्म्युलामध्ये आणतो. माझ्या मते इनफ इज इनफ. अगोदर जे आहे बरंच काही आपण केलेलं आहे. 2025ला जोपर्यंत आपले मिलिटरी, स्ट्रॅटेजिक आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल करत नाही तोपर्यंत अशा आंतरराष्ट्रीय दबावाला आपण मानू नये. पण जरी JD व्हान्स यांनी असं स्टेटमेंट दिलं असलं तरी मला त्या ठिकाणी वाटतं की बॅकडोर जे आहे डिप्लोमसी किंवा बॅकडोर जे आहे एक प्रकारचं निगोशिएशन पाकिस्तानच्या विरुद्ध म्हणा किंवा पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेचं प्रशासन नक्कीच त्या ठिकाणी करेल आणि त्या माध्यमातून अण्वस्त्र म्हणजे हा एक थेरॉटिकल पॉसिबिलिटी आहे. खरोखरच ते करू शकतील का याविषयी दूरपर्यंत मनामध्ये शंका आहे. पण अमेरिकामध्ये माझ्या मते त्यामध्ये एक निर्णायक भूमिका बजावू शकेल आणि या अनुषंगाने हे सगळे स्टेटमेंट आपल्याला पाहायला हवेत. नाही, खरंय सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता पाकिस्तानला नेहमीप्रमाणे फेक विक्टिम कार्ड सुद्धा खेळता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ढगे सर, आता आपण बघितलं की शमशाद मिर्झा जे आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांना लष्कर पदावर आणलं जाण्याची, प्रमुख पदावर आणलं जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात, याचं नेमकं काय भारताला करावं लागेल, याचा कसा आपण विचार करू शकू? नक्कीच रिद्धी, या बातमीच्या विषयी जे आहे आणखीन पुष्टता आली नाही, पण पुष्टी झाली नाही. पण जर खरोखरच ही बातमी खरी असेल आणि त्याच्या अनुषंगानं जनरल असीम मुनीर यांची उचलबांगडी झाली तर माझ्या मते तो खऱ्या अर्थानं या सगळ्या संघर्षामधला टर्निंग पॉईंट ठरेल. का मी म्हणतोय? कारण मुळात जे आहे या सगळ्या परिस्थितीसाठी कोण त्या ठिकाणी कारणीभूत आहे? मुल्ला मुनीर हा जो लष्कर प्रमुख आहे पाकिस्तानचा, त्यानेच ही सगळं घटना घडवून आणलेल्या आहेत. कारण अशा प्रकारच्याही बातम्या होत्या की पाकिस्तानचे नेव्हल चीफ, पाकिस्तानचे एअरफोर्स चीफ, पाकिस्तानच्या आर्मीमधले खूप सारे सिनियर कमांडर आणि इव्हन पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वामधले बरेच लोक जे आहेत अशा प्रकारच्या युद्धखोरीच्या विरुद्ध, कारण ज्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान आहे त्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारावं अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जाऊ नये असा त्यांनी भूमिका घेतली होती. पण तरी सुद्धा मुनीरने हे सगळं केलं आणि काही तासामध्येच पाकिस्तानचं लष्कर किती निष्क्रिय आहे, काही तासामध्येच पाकिस्तानचं लष्कर भारतासमोर उभाही राहू शकत नाही, हा सगळा मेसेज गेल्यामुळे आणि एक प्रकारे पाकिस्तानच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आता यातून जर पुढे त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं निस्तरायचं असेल तर ऑफकोर्स अमेरिका आणि इतर राष्ट्रांची भूमिका महत्वाची असणार आहे. मग भारताला यापासून जर पुढे परावृत्त करायचं असेल तर कोणावर ना कोणावर तरी ठिकरा या सगळ्या गोष्टीचा फोडणं आवश्यक आहे. आणि तो ठिकरा कोणावर फोडायचा तर जनरल मुनीर यांनीच हे सगळे याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि त्यांना आम्ही हटवतोय, त्यांना आम्ही डिटेन करतोय आणि त्याच्याऐवजी जनरल मिर्झा जे सिनियर कमांडर त्या ठिकाणी आहेत त्यांना आम्ही घेऊन येतोय. अशाही बातम्या येत आहेत की चायना असो किंवा अमेरिका असो हे जनरल मिर्झाला एक प्रकारचा प्रॅग्मॅटिक लीडर मानतात, म्हणजे परिस्थितीला कन्सिडर करून प्रॅक्टिकली डिसिजन घेणारा अशा प्रकारचा रॅशनल लीडर मानतात, ना की मुल्ला मुनीर सारखा एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी फॉलो करणारा लीडर ते त्या ठिकाणी मानतात. जर खरोखरच या घटना घडल्या तर माझ्या मते पाकिस्तानसाठी हे फेस सेवर असू शकेल की नाही आमचं तर जे आहे तशा प्रकारची भूमिका नव्हती, मुनीरनं सगळं हे केलं आणि त्याला तर आम्ही आता हरवलं, त्याला तर आम्ही आता हटवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता भारताशी आमचं रिलेशनशिप पुन्हा आम्हाला चांगलं करण्याची इच्छा आहे, अशा प्रकारचा फेस सेवर तो घेऊ शकतात. म्हणून ही जर घटना घडली जी बातमी आत्ताच तुम्ही त्या ठिकाणी दिली तर ती नक्कीच माझ्या मते या सगळ्या संघर्षामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकेल. अगदी ढगे सर, काही वेळापूर्वी आणखी एक मुद्द्यावरून आपण बोलत होतो, तो म्हणजे जवळपास 10 देशाच्या विविध परराष्ट्र मंत्री असतील, विविध वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्यांशी जयशंकर बोललेले आहेत. जी कृती भारताकडून केली जात आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांना माहिती दिली गेलेली आहे असं समजतंय. याचा नेमका काय उपयोग असतो, याचा नेमका काय फायदा असतो भारतासाठी?
मुळातच ज्यावेळेस आपण युद्ध लढतो ते सामान्य माणूस त्या ठिकाणी मानत असेल की आर्म्ड फोर्सेसच्या माध्यमातून लढतो. बिलकुल आर्म्ड फोर्सेसची अत्यंत महत्वाची भूमिका असते. पण आपण जे आहे अशा जगामध्ये राहतो ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पुश अँड पुल फॅक्टर आहेत. मग त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय जनमत सुद्धा आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक असतं. 22 एप्रिल पासून ते ऑलमोस्ट हल्ला होईपर्यंत कायनेटिक ऍक्शन घेईपर्यंत 100 पेक्षा सुद्धा जास्त देशांना आपण डॉझियर दिले. आपण त्यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर एस जयशंकर यामध्ये आघाडीवर होते आणि त्यांची टीम डिप्लोमॅटची. आणि याच्या माध्यमातून जे आहे जनमत, आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने आपण ओढून घेतलं. म्हणूनच आपण पाहिलं की या सो कॉल्ड कायनेटिक ऍक्शनच्या अगोदर सुद्धा बोटावर मोजण्या इतके 3-4 जर देश सोडले, चायना सोडला, तुर्की सोडला, मलेशिया सोडला, इराण सोडला आणि ज्यांना अस्तित्वही त्यांचं आहे की नाही अशा प्रकारचा सोमालिया, ज्याला खायला भाकरी नाहीत असा देश जर त्या ठिकाणी सोडला, मलेशिया सोडला, हे 5 किंवा 6 देश सोडले तर दुसरा कुठलाही देश पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये आला नाही किंवा ऍटलिस्ट त्यांच्या भूमिकेला त्यांनी जे आहे थारा दिला नाही. याच्या विपरीत जगातल्या मॅक्सिमम देशांनी जे आहे दहशतवादाविरुद्धच्या या लढाईला त्या ठिकाणी सपोर्ट दिला. मग याचमुळे भारत जी काही कारवाई करतोय त्या कारवाईसाठी जे आहे आपल्या विरोधात जनमत गेलं नाही. आणि प्रत्येक ऍक्शनच्या अगोदर आमची जी आहे काय भूमिका आहे ही आम्ही आमच्या मित्र राष्ट्रांना समजावून सांगितली. म्हणूनच पहिल्याच दिवशी टेररिस्ट हायडआउटवर अटॅक केल्यानंतर काही मिनिटांमध्येच डोनाल्ड ट्रम्पचं त्या ठिकाणी जे आहे ट्विट आलं. युनायटेड किंगडम असेल, रशिया असेल, हे सगळे जे आहेत एक प्रकारे भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला जे आहे आपल्या सोबत त्या ठिकाणी उभं राहिले. म्हणून नक्कीच हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या माध्यमातून पाकिस्तानवरच दबाव पडणार आहे. आणि पुन्हा मी सांगतोय, न्यूक्लिअर वेपन्स पासून त्याला परावृत्त करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय दबाव अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहे. अगदी ढगे सर, खरं तर ही जी बैठक आता पार पडते, अगदी काही वेळापूर्वी तुम्ही म्हणत होतात की पाकिस्तानकडे आता पर्याय काय उरलाय, तर आता त्यांनी अण्वस्त्र वापरावीत का यावर त्यांच्याकडे चर्चा सुरू असेल. यावर त्यांच्याकडे सध्या विचार विनिमय वगैरे सुरू असू शकतं पाकिस्तानमध्ये. आता आपली बैठक पार पडते, बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते, अण्वस्त्र जर पाकिस्तानने वापरले तर भारताने नेमकं काय करायचं, या सगळ्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते या बैठकीमध्ये. माझ्या मते हे ऑलरेडी या चर्चा किंवा हे प्लॅन्स ऑलरेडी आपल्याजवळ तयार आहेत. आणि मी म्हणत नाहीये की लगेच अण्वस्त्राशी संबंधित पाकिस्तान तसा काही वापरण्याचा पर्याय त्या ठिकाणी करेल. अजूनही त्याच्याकडे काही पर्याय आहेत. जसं मी सांगितलं, मिसाईल्स आहेत, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत, आता सुद्धा फायटर जेट्स आहेत. पण ते किती सक्षमपणे काम करू शकतील हा वेगळा भाग. आणि काही दिवसानंतर ज्यावेळेस त्याच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस मात्र नक्कीच तो न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याचा विचारही करू शकतो. त्याला आणखीन काही काळ आहे. पण आजची जी बैठक आहे, माझ्या मते कालच्या रात्री खरोखरच अभूतपूर्व अशा घटना घडल्या. ज्या प्रकारचं फायरिंग, ज्या प्रकारचे ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून त्या ठिकाणी झाले, तर तो सिक्युरिटी रिव्ह्यू कालच्या रात्री सुद्धा जे आहे राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली CDS त्याचबरोबर तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक त्या ठिकाणी झाली. तिथे तो सिक्युरिटी रिव्ह्यू घेतला असेल. आज पहाटेपर्यंत खूप साऱ्या घटना घडल्या, तो सिक्युरिटी रिव्ह्यू असेल. प्लस भारतानं जी ऍक्शन केली, भारतानं जो डॅमेज पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी केला, त्याचा सगळा जो आहे लेखाजोखा संरक्षण मंत्री त्या ठिकाणी घेतील आणि नक्कीच प्रधानमंत्र्यांना त्याविषयी ब्रीफ करतील. आणि त्याहून महत्वाचं याच्या पुढची आपली ऍक्शन जी असणार आहे, हे सगळं झालं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू दिस वॉज फेज 2 ऑपरेशन सिंदूर. फेज 2 झाल्यानंतर, टप्पा दुसरा कंप्लीट झाल्यानंतर अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलं नाही. कारण अल्टिमेटली आपले जे टार्गेट्स आहेत दहशतवादाला उद्ध्वस्त करण्याचे, ते टार्गेट्स म्हणजे हे फक्त दहशतवादी किंवा फक्त टेररिस्ट हाईडआउट उडवणं म्हणजे जे आहे दहशतवाद संपला असं त्या ठिकाणी नाही. त्याचे स्पॉन्सरर, त्यांना सपोर्ट करणारे आणि एकूणच ही इकोसिस्टम ती बस्ट करण्यासाठी जो आहे हा लढा आणखीनही पुढे त्या ठिकाणी राहणार आहे. आणि पाकिस्तानशी संबंधित सुद्धा हे एक प्रकारचं ऑपरेशन सिंदूर जे आहे हे पुढे चालू राहणार आहे. त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा असेल, वेगवेगळ्या प्रकारचं फ्युचर प्लॅन, बदललेली परिस्थिती आणि या सगळ्या सिक्युरिटी रिव्ह्यू हा सगळा त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि त्याविषयी NSA त्याचबरोबर प्रधानमंत्री यांना जे आहे एक प्रकारे ब्रीफ केलं जाईल. बरं, सीमेवर अजूनही गोळीबार सुरू आहे, अंधाधुंद गोळीबार सुरू आहे. अर्थात भारतीय सेना सुद्धा चोख प्रत्युत्तर देते. मात्र अशा वेळेला सीमेवरच्या नागरिकांनी असेल किंवा मग संपूर्ण भारतातल्या नागरिकांनी नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे सामान्य नागरिक म्हणून? नक्कीच युद्ध हे कोणासाठीच चांगलं नसतं. आपण AC केबिनमध्ये बसून किंवा या ठिकाणी विश्लेषण करताना ज्या आहे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो, पण खऱ्या अर्थानं युद्धामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष संबंध असतो, मग ते आपले आर्म फोर्सेस असो किंवा बॉर्डर विलेजेसमधले हे सामान्य नागरिक, प्रचंड अशा प्रकारच्या एक प्रकारे ज्या हानीला त्यांना सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं. आणि अशा प्रकारची क्रॉस फायरिंग पाकिस्तान जो मागच्या 2 आठवड्यापासून करतोय, त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान या बॉर्डर विलेजेसमधले हे शेतकरी जे आहेत, सामान्य नागरिक जे आहेत. कारण एक प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह तो त्या ठिकाणी स्टॉप झाला.
एवढंच नाही, त्यांची घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर जे आहे कित्येक जणांचा आपण पाहिलं की पहिल्याच दिवशी 16 जे आहेत निष्पाप नागरिक त्यांचा जीव सुद्धा त्या ठिकाणी गेला. त्यामुळे ही तर हानी त्यांची जी आहे मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि पाकिस्तान अशाच प्रकारचं अनप्रोवोक्ड फायरिंग त्या ठिकाणी करतोय. मग यामध्ये काय ॲक्शन्स त्या ठिकाणी भारत सरकारने ऑलरेडी ही ॲक्शन घेतलेली आहे. तर या लोकांना त्या ठिकाणाहून इव्हॅक्युएट करणं म्हणजे सेफ ठिकाणी हलवण्यासाठी सुरुवात भारत सरकारनं जी आहे मागच्या काही दिवसांपासूनच केली होती, ज्याला आपण म्हणतो बंकर्स. त्या बंकर्समध्ये जे आहेत काही जणांना त्या ठिकाणी हलवण्यात आलं. त्या ठिकाणच्या ज्या सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहेत त्या खाली त्या ठिकाणी करण्यात आल्या. आणि एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मते जे आहे जे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतले आणि अशा प्रकारचे एअर रेड सायरन त्या ठिकाणी वाजल्यानंतर काही क्षणातच आपण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे आहे शेल्टर म्हणजे ज्या ठिकाणी पक्क शेल्टर आहे त्याचा आसरा घ्यावा, किंवा जर आपण एखाद्या रूममध्ये असो किंवा कुठे याच्यात असो तर त्या पलंगाच्या खाली किंवा चेअरच्या खाली, टेबलच्या खाली त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करावा. ओपन ठिकाणी असो तर कमीत कमी मोकळ्या जागेमध्ये जे आहे फ्लॅट त्या ठिकाणी झोपावं. हे या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी या सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलच्या माध्यमातून लक्षात आल्या. दुसरं जे आहे ज्यावेळेस ब्लॅकआउट होतं, क्रॅश ब्लॅकआउट, तर त्यावेळेस सरकारी यंत्रणा जी असते ती पॉवर यंत्रणा, पॉवर सिस्टम तर ती बंद करतेच करते, पण आपल्याकडचे इन्व्हर्टर असतील, लाइटिंग सिस्टम असेल ती त्या ठिकाणी बंद करून जे आहे एक प्रकारे दुश्मनांचे एअरक्राफ्ट किंवा दुश्मन जे आपल्या एरियामध्ये वेध घेण्यासाठी येणार आहेत त्याला चकवा देण्यासाठी या अंधाराचा जो आहे फायदा होऊ शकतो आणि एकूण आपला सुद्धा त्या ठिकाणी रक्षण होऊ शकतं, जीवितहानी, वित्तहानी कमी होऊ शकते. हे सगळे बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे तिथल्या लोकांना त्याच्या बाबतीचा अवेअरनेस हा करण्यात आला होता. सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलनं ती रिहर्सल आणखीन पक्की त्या ठिकाणी केली होती. एका सामान्य नागरिकानं माझ्या मते जे आहे अपडेटेड राहावं, जे काही इन्स्ट्रक्शन्स गव्हर्नमेंटकडून येतात त्याला फॉलो करावं आणि स्वतःचा त्याचबरोबर एक प्रकारे प्रॉपर्टी आणि इम्पॉर्टंट प्लेसेस याला कसं प्रोटेक्ट करता येईल यासाठी प्रयत्न करावा. बरं सर, धन्यवाद. तुम्ही ही सगळी महत्त्वाची माहिती दिलीत. खरं तर नागरिकांनी नेमकं काय करावं या संदर्भातली ही माहिती आहे. अर्थात अपेक्षा आहे की भारतातले सर्व नागरिक या सगळ्या गोष्टी फॉलो करतील. अगदी